फोरस्टक ब्लाऊजचा आहे 44 मापाचा हा ब्लाऊज आहे. आता मी इथं आपली 11ची फिटिंग आहे, त्याच्यात एक्स्ट्रा मी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि उंची आहे 14, त्याच्यातसुद्धा एक्स्ट्रा मी 1 इंच घेतलेला आहे. वरचा गळा घेतलेला आहे 5.5 आणि मोंढा घेतलेला आहे मी 6.5. आता हे पूर्ण असं मी माप टाकून घेतलेलं आहे. आता हा पूर्ण माप माझा टाकून झालेला आहे. आता आपण हा ब्लाऊज कट करून घेणार आहे. हा फोरस्टकचा ब्लाऊज आहे, म्हणजे फिटिंग खूप जादा आहे. 11.5 फिटिंग आहे. फोरस्टक ब्लाऊजची जादा फिटिंग मोठा ब्लाऊज असेल ना, समोरून कसे झुळं येते, त्याच्यामुळं मोंढाने का 6.5 घ्यायचा. 11ची फिटिंग असली ना फोरस्टक ब्लाऊजची, तर त्याच्यामुळे 6.5चा मोंढा घ्यायचा. ब्लाऊज असा व्यवस्थित बसतो मग, आणि समोरून असे झुळंसुद्धा येत नाही. कारण मग फिटिंग 11.5ची असली ना, 6ची आपण दुसऱ्या ब्लाऊजला घ्यायचा मोंढा, पण फिटिंग 11-11.5ची असली ना मोंढा मग 6.5चाच घ्यायचा. हे पूर्ण आता मी हा पाठीमागचा भाग असा कट करून घेतलेला आहे. आता मी हा पाठीमागचा भाग आता समोरचा भाग आपल्याला काढायचा आहे. आता मी पाठीमागचा भाग असा मांडलेला आहे. आता आपण समोरच्या साईडनं मी 1 इंच सोडलेलं आहे समोरून, आणि खालून म्हणजे खालच्या साईडनं बी 1 इंच सोडलेलं आहे. आपण पाठीमागचाच भाग याच्यावर मांडायचा आहे आणि समोरच्या साईडनं 1 इंच सोडायचा, आणि आपण इकडच्या खालच्या साईडनं सुद्धा 1 इंच जादा घेतलेलं आहे. आता आपण हे पूर्ण असं कट करून घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे पहा, आता मी हे कट करून माझं झालेलं आहे. आता आपण हा पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे, आणि आता हा खालचा आपला समोरचा आहे. आता मी मोंढा आपण घेतला होता 5.5चा, आणि त्याच्यात एक्स्ट्रा घेतलेले 1 इंच, मग झालं 6.5. आता आपण शोल्डर घेणार आहे 3.5, आणि पुढचं जेवढं उरण ना तेवढं आता आपण समोरच्या गळ्यामध्ये घेणार आहे. हे पाहता मी पूर्ण अशा खुणा करून घेतलेल्या आहे. आता आपण हा समोरचा गळा आखून घेणार आहे. आता ह्या ताईचा ब्लाऊज आहे, ह्यांची उंची खूप कमी आहे, त्याच्यामुळं यांचा गळा फक्त आपल्याला 5चाच घ्यायचा आहे. हे पहा, आणि मी ते एक्स्ट्रा 1 इंच जादा घेतलेलं सुद्धा त्याच्यात ॲड केलेलं आहे. आता मी पूर्ण असा गळा समोरचा हा आखून घेतलेला आहे. आपण आता हे पहा, तुम्हाला पूर्ण असं मोजून दाखवते, आणि मी 3.5च शोल्डर घेतलेलं आहे. हे पहा, आता पूर्ण गळा मी असा गोल करून घेणार आहे, आणि जेवढा तुमचं मापाचं ब्लाऊज असेल ना समोरचा गळा तुम्ही तेवढा घ्या, कारण याचा समोरचा गळा फक्त 5च आहे. ह्या ताईची उंची खूप कमी आहे, म्हणजे हाईट कमी आहे. आणि हे पहा, आता समोरून मी घेतलेले, समोरच्या साईडनं मी सुद्धा 4.5 घेतलेले, आणि इकडच्या साईडनं मी माप घेतलेले 3.5. हे पहा, पूर्ण असं 3.5 घेतलेलं आहे. आपल्याला इथं क्रॉसपट्टी याच्यामध्येच काढायची. आता थोडंसं इथं क्रॉस व्हायचं. हे पहा, मी थोडी अशी इथं क्रॉस झालेली, आणि खाली आपण घेतलेले 3.5, पण 3.5 मग आपलं घ्यायचं नाही. आपल्याला फक्त आपली खूण करायची आहे 3मध्येच करायची. हे पहा, मी इथं अर्धा इंच सोडून दिलेले, आणि खालच्या साईडनं 3 इंच मी असं केलेले. वर घेतलेले 4.5, आणि असं थोडं इथं क्रॉस झालेले, आणि खाली घेतलेले फक्त 3. आता समोरून सुद्धा मी 4 घेतलेले, आणि इथं थोडं आपल्याला क्रॉस व्हायचं आहे. हे पहा, आता पूर्ण माझं इथं माप टाकून झालेलं आहे. मी आता हे कट करून घेणार आहे. आपण क्रॉसपट्टीसुद्धा याच्यातच काढलेली, कारण आपण एक्स्ट्रा 1 इंच शिल्लक घेतलं होतं. हे पहा, आता पूर्ण हा माझा कट करून झालेला आहे. समोरचा गळासुद्धा मी आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा, आता माझा पूर्ण असा हे गळा कट करून झालेला आहे. आता आपण हे समोरचे वेगळे भाग करणार आहे. हे पहा, पूर्ण माझा इथं कट करून मी घेतलेला आहे. एकदम हे पहा, आपला पाठीमागचा भाग समोरचा, आणि ह्या क्रॉस पट्ट्या.
आता मी इथं बाही काढणार आहे. तुम्हाला एक बाही मी काढून दाखवणार आहे. तुमच्या बाहीची जेवढी फिटिंग असेल तुम्ही घ्या. याची घडी आहे, फिटिंग जेवढी असेल ना ब्लाऊजची तेवढी आपण बाहीची घडी घ्यायची. ह्या ब्लाऊजची घडी आहे, फिटिंग आहे 11 इंच, म्हणजे 11ची फिटिंग आहे. आणि आपण बाहीची घडीसुद्धा 11 इंच घेणार आहे. हे पहा, फिटिंग जेवढी असेल ना ब्लाऊजची तेवढीच आपण बाहीची घडी घेणार आहे. आणि एकदम ब्लाऊज असा व्यवस्थित बसतो. मग हे पहा, आपल्या बाईची जेवढी घडी असेल ना ब्लाऊजची, समज 11ची फिटिंग आहे, मग बाईची घडीसुद्धा आपण 11ची घेणार आहे. एकदम व्यवस्थित बाई येऊन जाते. आता तुमची जेवढी बाई आहे तेवढे तुम्ही करून घ्यायचा आकार. हे पहा, आता मी बाई इथं काढलेली पूर्ण व्यवस्थित मी असा आकार देऊन घेतलेला आहे, लहान मोठं. आता मी पूर्ण असा आता हा छोटा भागसुद्धा मी इथं कट करून घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण असं मी आता इथं कट करून घेणार आहे. हा ब्लाऊज 4 स्टफचा ब्लाऊज असा व्यवस्थित बसतो, झोळ येत नाही, काही नाही, एकदम परफेक्ट बसतो. कारण तब्येत जाड असली ना 4 स्टफ ब्लाऊज मग समोरून असे झोळ येते. हे पहा, आता एकदम असा परफेक्ट आपली कटाई झालेली बाईची. हे पहा, पूर्ण मी बाई आता याची कट करून घेतलेली. माझं हे सगळं बाईचं झालेलं इथं. आणि मी आता इथं खूण अशी करून घेणार आहे, थोडं कट मारलेलं आहे. आता हे पहा, मी डिझाईनचा ब्लाऊज पीस आहे पूर्ण अस्तर मी आता इथं असं टाकून घेतलेलं आहे. मी एक बाई नंतर काढणार आहे. हे पहा, आता मी पूर्ण असं आता इथं कट करून घेणार आहे. बघा, हा डिझाईनचा पीस आहे, मी कसा मांडलेला आहे ते बघा. डिझाईनचा पीस असला ना असा अस्तर व्यवस्थित मांडायचं, कसं मग व्यवस्थित येऊन जातं. हे पहा, मी आता एकदम असं आता हे पूर्ण आपण असं कट करून घेणार आहे. हळून आपलं कट करून घ्यायचं. घाई बिलकुल करायची नाही इथं, कारण मग सरकतो पीस. हे पहा, एकदम व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आणि तुमचा जेवढा गळा असेल तेवढं तुम्ही कट करू शकता. हे पहा, आता ह्या ब्लाऊजला पूर्ण डिझाईन आहे, याचा गोलच गळा आहे सिंपल, त्याच्यामुळं मी हे पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे. आणि माझी राहिलेली बाई मी आता ही याच्यात काढून घेणार आहे. हे पहा, पूर्ण